ओके, तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफायर म्हणजे काय? क्वांटिफायर म्हणजे अशी गोष्ट जी काहीतरी क्वांटिटी डिनोट करते. ओके, मॅथ्स मध्ये दोन टाइप्सचे क्वांटिफायर्स असतात. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, सिंपल आहे. जेवढी नावं कॉम्प्लिकेटेड असतात तेवढी जनरली लॉजिकच्या बाबतीत तरी कन्सेप्ट सिम्पलर असते. आणि सेकंड युनिव्हर्सल क्वांटिफायर. बघूया आपण ह्यांचे दोघांचे अर्थ. ओके, आता हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. देयर एक्झिस्ट x such that x plus 4 equals to 5. याचा अर्थ काय? असा एखादा x आढळतो की ज्याच्यासाठी x plus 4 equals to 5 आहे. ओके, where x belongs to natural number म्हणूया आपण, सो तुम्हाला कळायला सोपं जाईल. ओके, सो तुम्हाला याच्यावरून कळेल की जर x is equal to 1 असेल तर हे स्टेटमेंट बेसिकली ट्रू असेल. या स्टेटमेंटचा अर्थ काय? x ची एखादी तरी व्हॅल्यू अशी आहे, म्हणजे ऍटलीस्ट एक तरी व्हॅल्यू आपल्याला x ची अशी मिळेल की जिच्यासाठी आपण x plus 4 केल्यावर आपल्याला 5 मिळतं. एक पेक्षा जास्त असली तरीही ओके. सो हे स्टेटमेंट आहे. ते मला जर सिम्बॉलिकली लिहायचं असेल किंवा क्वांटिफायर वापरून लिहायचं असेल तर मी असं लिहिणार. देयर एक्झिस्ट, हा बेसिकली एक्झिस्टनल क्वांटिफायर आहे, विच इज देयर एक्झिस्ट. उलटा ई फ्लिप करून लिहायचा. सो देयर एक्झिस्ट एक्स सच दॅट x plus 4 equals to 5. ओके, हा तुमचा बेसिकली एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे. आता आपण याच्या सगळ्या गमती बघू. आता याचा अर्थ काय? देयर एक्झिस्ट म्हणजे काय? एक तरी x असा आहे, ऍटलीस्ट एक x. एक पेक्षा जास्त असेल तरी ओके, पण एक पेक्षा जर कमी असेल किंवा एकही नसेल तर त्या केसमध्ये हे स्टेटमेंट फॉल्स असेल. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आपण कधी वापरायचा? जेव्हा आपल्याला माहिती असेल की एखाद्या सेट मधली एक तरी गोष्ट अशी असेल जी ती कंडिशन सॅटिस्फाय करते. क्वांटिफायर आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता आपण बघूया युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय. हे बघण्यासाठी मी एक्झाम्पल लिहिते. फॉर ऑल x belongs to real number x square is positive किंवा greater than 0. म्हणजे काय? जर x belongs to real number असेल तर त्या सगळ्या x च्या व्हॅल्यूज ज्या रिअल असतील त्यांचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी साठी दाखवण्यासाठी आपण एक क्वांटिफायर वापरतो आणि तो म्हणजे असा उलटा ए. हा तुमचा युनिव्हर्सल क्वांटिफायर विच डिनोट्स फॉर ऑल कंडिशन किंवा फॉर एव्हरी म्हणा. आणि फ्लिप ई हा तुमचा डिनोट्स एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर किंवा देयर एक्झिस्ट. आतापासून डोक्यात हे फिक्स करा की जेव्हा जेव्हा असा सिम्बॉल दिसेल याचा अर्थ देयर एक्झिस्ट आणि फॉर एव्हरीचा असा सिम्बॉल दिसेल त्याचा मीनिंग फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. आता मगाशी आपण बघितलं की कुठल्या केसेससाठी देयर एक्झिस्ट ट्रू वगैरे तर फॉर ऑल बघूया. फॉर ऑल ही कंडिशन म्हणजे हे मला जर माझा क्वांटिफायर वापरायचं झालं तर कसं लिहिता येईल? फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर x square is greater than 0. ओके, म्हणजे काय? ही कंडिशन कधी ट्रू असेल? जर सगळे रिअल नंबरचे सेटचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल. एकही जर त्यातला निगेटिव्ह असेल तर ही केस व्हॅलिड ठरणार नाही. सो फॉर ऑल तुम्ही कधी वापरू शकता? जेव्हा ती गोष्ट किंवा ती कंडिशन सगळ्या सेटसाठी ट्रू ठरत असेल तर. ओके, क्वांटिफायर मध्ये आपण कलेक्शन आणि कंडिशन ह्याचा विचार करतो. कलेक्शन म्हणजे काय? सेट कसला आहे आणि कंडिशन म्हणजे काय? तर कुठली कंडिशन आहे असं. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे काय? क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे अशी स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आपण ह्या दोन क्वांटिफायर्सचा यूज करतो.
एक्झाम्पल हे तुमचं क्वांटिफाईड स्टेटमेंट, मगाशी मी जे देअर एक्झिस्टचं दिलेलं आहे ते पण तुमचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. ह्याच्यावरची न्यूमेरिकल्स आपण बघूया, इझी आहेत एकदम. तुमचा क्वेश्चन 1 आहे. हा जो क्वेश्चन आहे ना तो तुम्हाला नवीन सिलेबस मध्ये मिळणार नाही, जुन्या सिलेबस मध्ये मी हा क्वेश्चन घेतला. कदाचित एक्झामला हा तुम्हाला पडणार नाही कारण नवीन सिलेबस मध्ये नाहीये, पण आपलं जे कन्सेप्शन अंडरस्टँडिंग आहे ते वाढवण्यासाठी म्हणून मी हा क्वेश्चन इथे घेतलाय. क्वेश्चन आहे यूज क्वांटिफायर. ओके, क्वांटिफायर मगाशी एक गोष्ट जराशी राहिली. क्वांटिफायर म्हणजे बेसिकली सिम्बॉल्स. म्हणजे जे मगाचं लेक्चर आहे ना ते मी थोड्या कमी शब्दात जर समअप केलं तर काय, फॉर ऑल साठी आपण एक सिम्बॉल डिफाइन केला आपण, म्हणजे आहे तुम्हाला फॉर ऑल साठी आपण सिम्बॉल असा वापरतो आणि देअर एक्झिस्ट साठी आपण सिम्बॉल हा वापरतो. हे दोन्ही सिम्बॉल्स म्हणजेच क्वांटिफायर, एवढाच त्याच्यात मिनिंग आहे. ओके, ओके. सो आता तुमचा क्वेश्चन बघूया. यूज क्वांटिफायर टू कन्वर्ट इच ऑफ द फॉलोइंग ओपन सेंटेन्सेस डिफाईन ऑन एन, एन म्हणजे नॅचरल नंबरचा सेट, इनटू अ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे काय, तुम्हाला ओपन सेंटेन्सेस त्यांनी दिलेत. आपण पहिल्या लेक्चरला बघा बघितलेलं ओपन सेंटेन्स म्हणजे काय. ओपन सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स जे ट्रू फॉल्स तुम्ही डिफाइन करू शकत नाही असं ते सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे. तर हे तुम्हाला ट्रू स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी क्वांटिफायर वापरायचं. बघूया आपण काय करायचं. पहिला काय आहे बघा, x + 5 = 7. हे ओपन सेंटेन्स आहे. हे कधी ट्रू असेल, जेव्हा x = 2 असेल. आता मग इथे मी दोन माझ्याकडे क्वांटिफायर्स आहेत, देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल. यातला कुठला वापरायचा हा आपला प्रश्न आहे. तर फॉर ऑल नाही वापरू शकत, प्रत्येक एक साठी हे पॉसिबल नाही. 2 + 3 येणार नाही 7, म्हणजे मला देअर एक्झिस्ट वापरायला आहे. सो हे मी क्वांटिफायर वापरून कसं लिहू शकते, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हे मला त्यांनी दिलंय, सच दॅट x + 5 = 7. हे तुमचं काय झालं, हे तुमचं दिस इज अ ट्रू स्टेटमेंट सिन्स x = 2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो मी क्वांटिफायर वापरून एक ओपन सेंटेन्स ट्रू स्टेटमेंट मध्ये, ओपन सेंटेन्स ट्रू स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केलं. सेकंड बघा, इझी आहे. सेकंड वन काय आहे, x² > 0. ओके, ह्याचा विचार करा. आपण हे एक्झाम्पल घेतलंय फॉर ऑल, x बिलॉंग्स टू रियल नंबर म्हणून घेतलाय, पण नॅचरल नंबर असेल तरी हे ट्रू आहे. सो फॉर ऑल x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, x² > 0. इट इज दिस स्टेटमेंट इज ट्रू सिन्स सगळ्या x साठी x² हा > 0 असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ a हा तुम्हाला सेट दिलाय, सेट मधले एलिमेंट 3, 5, 7, 9, 11, 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला प्रत्येकाची ट्रूथ व्हॅल्यू बघायची. ओके, पहिला काय आहे, फर्स्ट वन बघा, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a सच दॅट x - 8 = 1. म्हणजे एक तरी किंवा एकपेक्षा जास्त असला तरी x हा a सेट मध्ये असा आहे की ज्याच्यासाठी x - 8 केल्यावर मला 1 येते. आपण चेक करून जाऊया. 3 - 8 नाही, 5 - 8 नाही, 7 - 8 नाही, 9 - 8 1 आहे, 11 - 8 2 आहे, पण 12 - 8 4 आहे. सो 9 साठी ही केस व्हॅलिड आहे. सो हे स्टेटमेंट तुमचं काय असणार, ट्रू असणार. म्हणजे कसं लिहायचं, x = काय येणार, x = 9 बिलॉंग्स टू a such that x - 8 = 1. It is a true statement. Second question आहे, for all x belongs to a such that x² + x is an even number. For all म्हणजे काय, a मधल्या प्रत्येकासाठी ही केस व्हॅलिड आहे का आपल्याला चेक करायला लागेल. ओके, बघूया. x² + x जेव्हा x = 3 तेव्हा काय आहे, 9 + 3 which is 12. त्याच्यानंतर 5² + 8 + 5 म्हणजे किती, 25 + 5 which is
इवन नंबर. 7 च्या केस मध्ये काय येईल बघा 49 प्लस 7 विच इज 56 विच इज अन इवन नंबर. त्याच्यानंतर 11 स्क्वेअर प्लस 11 म्हणजे 1 म्हणजेच काय येईल 121 प्लस 11 दिस करस्पॉन्ड्स टू 132 विच इज अन इवन नंबर. त्याच्यानंतर 2l स्क्वेअर. 2l स्क्वेअर किती 144 प्लस 12 करायचंय मला. सो दिस करस्पॉन्ड्स टू 156 विच इज अन इवन नंबर. सो हे स्टेटमेंट ए च्या प्रत्येक व्हॅल्यू साठी ट्रू आहे. सो आपण ते लिहूया. फॉर ऑल x बिलोंग्स टू, आपण जरा सिंबॉलिक फॉर्म मध्ये त्यांनी दिलाय सो आपण जनरल फॉर्म मध्ये लिहूया. फॉर ऑल x बिलोंग्स टू a, x square plus x is an even number. So it is a true statement. Next काय आहे there exists x belongs to a such that 3x plus a 8 is greater than 40. There exists म्हणजे एखाद्या x साठी पॉसिबल आहे का हे आपल्याला बघायचंय. x आपण 3 घेऊया म्हणजे किती येईल 9 येईल. 8 8 16 17 येईल. 17 is not greater than 40. Then 5 म्हणजे 15 plus 8 होईल which corresponds to 23 which is not greater than 40. 7 च्या केस मध्ये काय होईल 7 ते 21 21 plus 8 so this become 29 which is not greater than. 11 च्या केस मध्ये काय येईल 33 plus 8 which become 41 which is greater than. So ह्या व्हॅल्यू साठी हे स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे मी कसं लिहून घेणार x इक्वल्स टू कुठल्या व्हॅल्यू साठी आपल्याला मिळालं तर बेसिकली आपल्याला 11 साठी x is equal to 11 belongs to a such that such that 3x plus 8 is greater than 40. So it is a true statement. ओके एक मी तुम्हाला होमवर्क म्हणून देते हा तुम्ही होमवर्कला सॉल्व करा. फॉर एव्हरी x बिलोंग्स टू a खूपच सिंपल आहे. सच दॅट x स्क्वेअर इज लेस दॅन 0. ट्राय करा ह्याच्यासाठी काय तर